नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरमचे पुढचे शोधाचे न्यूमेरिकल्स पाहणार आहोत. इफ f of x is equal to sin inverse x, show that b minus a upon under root 1 minus a square is less than sin inverse b minus sin inverse a is less than b minus a upon under root 1 minus b square. सो हा पार्ट आपल्याला प्रूव्ह करायचा आहे आणि अगेन लिमिट्स दिलेले आहेत त्यांनी ए आणि बी. आता लास्ट लेक्चरच्या क्वेश्चन मधनं आपण एफ ऑफ एक्स ओळखला होता या मधल्या टर्म वरनं. ह्या क्वेश्चन मध्ये त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे. सो दिलेला असो किंवा नसो तुम्हाला या क्वेश्चन मधनं तो ओळखता आला पाहिजे. एफ ऑफ एक्स आहे आपला साइन इनवर्स एक्स. ओके, सो अकॉर्डिंग टू लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम आपल्याला दोन कंडिशन सॅटिस्फाय करायच्या आहेत. पहिली कंडिशन, f of x is continuous in closed interval AB. तुम्हाला AB च्या व्हॅल्यूजच माहित नाहीत, सो यू कॅनॉट ऍक्च्युअली स्टेट की फंक्शन कंटिन्युअस आहे, डिफरन्शिएबल आहे. सो इथे या गोष्टींना काही महत्वच नाही, तुम्हाला लिहून टाकायचं आहे. लिहिणं कंपल्सरी आहे, महत्वाचं आहे, विसरू नका हे लिहिणं, कारण ह्याच्याशिवाय लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम तुम्ही यूजच करू शकत नाही. सेकंड, एफ डॅश ऑफ एक्स फाइंड करूया आपण. एफ डॅश ऑफ एक्स काय आहे? साइन इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह असतो 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. सो लास्ट लेक्चरला मी काही लिस्ट दिली होती डेरिव्हेटिव्ह बेसिक्स कोणते कोणते पार्ट करायचे, आठवणीने ते पार्ट करा. सो एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल इन ओपन इंटरवल ए बी. दोन कंडिशन आपल्या सॅटिस्फाय झाल्यावर आपण लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम यूज करतो. लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम काय सांगतो? देयर एक्झिस्ट अ पॉइंट. So according to Lagrange's mean value theorem, there exists a point f dash of c is equal to f of b minus f of a upon b minus a. There exists a point c such that derivative is equal to this thing. So आपल्याला आता कुठल्या कुठल्या गोष्टी फाइंड करायच्या आहेत? सगळ्यात पहिले f dash of c फाइंड करायचं आहे. f dash of c म्हणजे काय? एफ डॅशच्या इक्वेशन मध्ये एक्सच्या जागेवर सी पुट करा. देअरफॉर एफ डॅश ऑफ सी ची व्हॅल्यू येणार आहे आपली 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस सी स्क्वेअर. ओके, एक्सच्या जागेवर मी सी पुट केलेला आहे. एफ ऑफ बी कसा काढणार आपण? एफ ऑफ बी म्हणजे एफ ऑफ एक्स मध्ये एक्सच्या जागेवर बी पुट करा. तुम्हाला फक्त सबस्टिट्यूट करायचंय कोणाला आणि कुठे, हे दोन प्रश्न विचारायचे. जेव्हा मी एफ डॅश ऑफ सी काढतो तेव्हा मी एफ डॅश मध्ये सी पुट करणार, आणि जेव्हा मी एफ ऑफ बी काढतो तेव्हा मी एफ ऑफ एक्स मध्ये बी पुट करणार. सो साइन इनवर्स एक्स होणार साइन इनवर्स बी आणि एफ ऑफ ए साइन इनवर्स ए. सो मला आता सगळा डेटा मिळालेला आहे. मी यूज करतो इक्वेशन. सो अकॉर्डिंग टू एलएमबीटी माझ्याकडे एलएमबीटी आहे. काय म्हणू आपण? 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस सी स्क्वेअर इज इक्वल टू f of b minus f of a upon b minus a. सो एक खूप महत्वाचं कन्क्लुजन मिळालं आपल्याला, कन्क्लुजन नंबर 1. आणि दुसरं कन्क्लुजन, देअर एक्झिस्ट अ पॉइंट सी दॅट लाईज बिटवीन ए अँड बी. आता ए पेक्षा मोठा बी, सो ए पेक्षा मोठा बी आणि जो सी या दोघांच्या मध्ये असणार आहे ना. So this is my second conclusion की A and B च्या मध्ये C. So C lies between A and B. So या दोन कंक्लुजन वरनं आता आपण हे प्रूव्ह करायला जाणार आहे. जसं लास्ट लेक्चर मध्ये आपण tan चं प्रूव्ह केलं होतं, tan इनवर्स चं प्रूव्ह केलं होतं, सेम. सो परत दोन कंक्लुजन लिहून घेतोय. कंक्लुजन आहे पहिलं की 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस सी स्क्वेअर is equal to sin inverse b minus sin inverse a upon b minus a. आणि दुसरं कंक्लुजन आहे a आणि b च्या मध्ये येतोय c. सो या दोन कंक्लुजन वरनं आपण पहिलं स्टेटमेंट करणार आहोत. फर्स्ट स्टेटमेंट आपलं इथे घेतोय मी. या c च्या जागेवर a पुट करा आणि या c शी कंपेअर करायचा प्रयत्न करा. अँड सेकंडली त्याच c च्या जागेवर b पुट करा आणि या सी शी कंपेअर करायचा प्रयत्न करा. आता कोण मोठं कोण छोटं यासाठी मी लास्ट लेक्चर मध्ये म्हटलं होतं
की जेव्हा इन्व्हर्ट करतो आपण 1 अपॉन जातो तेव्हा साईनची डायरेक्शन चेंज होणार आहे. ग्रेटर दॅन होणार लेस दॅन आणि लेस दॅन होणार ग्रेटर दॅन. तर नीट ऑब्झर्व करा इथे ए हा सी पेक्षा छोटा आहे. मग ए हा सी पेक्षा छोटा असणार का मोठा असणार इथे खूप जास्त डाऊट सुरू होणार आहे. परत एकदा गोष्टी आहेत जेव्हा इन्व्हर्ट होतं तेव्हा ग्रेटर दॅन लेस दॅन चेंज होतात. पण जेव्हा व्हेरिएबलची साईन चेंज होते परत एकदा ग्रेटर दॅन लेस दॅन चेंज होतात. सो इथे दोन चेंजेस होणार आहेत. सगळ्यात पहिला चेंज जो ए आहे तो डिनॉमिनेटरला गेला म्हणजे इन्व्हर्ट झाला. इन्व्हर्ट झाल्यामुळे ए कडे जे छोटं टोक होतं ते आता ए कडे मोठं टोक व्हायला पाहिजे. बट ए ची साईन काय आहे नेगेटिव्ह. नेगेटिव्ह साईन झाल्यामुळे परत एकदा ते टोक उलट होणार. सो ग्रेटरचं झालं सॉरी स्मॉलरचं टोक झालं ग्रेटर खाली गेल्यामुळे आणि मायनस मुळे परत तो झाला स्मॉलर. सो जे साइन ए च इथे आहे तेच साइन इथे ए च राहणार आहे बिकॉज देअर आर टू चेंजेस. फर्स्ट चेंज कुठला आहे खाली गेला. सेकंड चेंज कुठला आहे साइन चेंज झाली मायनस झाला त्यामुळे ग्रेटरचं स्मॉलर झालं स्मॉलरचं परत ग्रेटर झाला आणि हे मला साइन. सो देअर आर टू चेंजेस इन दिस टाइप ऑफ क्वेश्चन. बी च बघा बी हा सी पेक्षा मोठा आहे. बी कडे मोठं टोक आहे. बी खाली गेल्यामुळे उलट झालं मायनस झाल्यामुळे परत उलट झालं. सो आहे तसं बी कडे मोठं टोक आलं. मोठं टोक कोणाकडे आलं बी कडे. मोठं टोक कोणाकडे होतं बी कडे होतं. सो फ्रॉम दिस वी कॅन कन्क्लूड दॅट सगळ्यात छोटा ए आहे. सगळ्यात छोटा आहे ए त्यानंतर असणार आहे तुमचा सी आणि सगळ्यात मोठा असणार आहे बी. सो बाय दिस कन्क्लुजन मला आतापर्यंत हे कन्क्लुजन मिळालेलं आहे. आणि आता ह्या व्हॅल्यूच्या जागेवर मी हे व्हॅल्यू पुट करतो तर मी असं लिहू शकतो याला 1/1 मायनस ए स्क्वेअर इज लेस दॅन साइन इनवर्स बी मायनस साइन इनवर्स ए अपॉन बी मायनस ए इज लेस दॅन 1/√1 मायनस बी स्क्वेअर. संपलं. आता आपल्याला क्वेश्चन कडे बघायचंय आणि नक्की प्रूव्ह काय करायचं होतं साइन इनवर्स बी मायनस साइन इनवर्स ए त्याच्या खाली कोणी नकोय इथे खाली कोणतरी आहे. मग आपण काय करणार आहोत डिवाइडला आहे तर मल्टिप्लाय करणार आहोत. मल्टिप्लाय एका साइडला करायचं नाही दोन्ही साइडला करायचं. सो हा बी मायनस ए इथे पण येईल बी मायनस ए इथे पण येईल. सो फायनल आन्सर इज बी मायनस ए अपॉन √1 मायनस ए स्क्वेअर लेस दॅन साइन इनवर्स बी मायनस साइन इनवर्स ए लेस दॅन बी मायनस ए अपॉन √1 मायनस बी स्क्वेअर. हेन्स सो हे आपल्याला शो दॅट करायचं होतं. अकॉर्डिंग टू क्वेश्चन आपण फंक्शन घेतलं डेरिव्हेटिव्ह काढला लॅग्रेंजिस मीन व्हॅल्यू थेरम मध्ये त्याला पुट केलं. या गोष्टी समजून घ्यायचा नीट प्रयत्न करा की सायन्स ग्रेटर आणि लेसच्या कोणाकडे पाहिजे. इन्व्हर्ट झालं तर चेंज होणार साइन चेंज झाली तर परत चेंज होणार. डबल चेंज झालं या क्वेश्चन. ओके सो दिस इज हेन्स प्रूव्ड. आपण पुढच्या क्वेश्चन मध्ये बघूया काय होत आहे चेंजेस. So, using Lagrange's mean value theorem, prove that 0 less than a less than b. So, for range दिलेली आहे आपल्याला a to b आणि हे प्रूव्ह करायचं. सो आणि हा वाला पार्ट तर डिड्यूस वाला आहे. डिड्यूस वाला पार्ट आपण एंडला बघूया. फंक्शन ओळखायचं कसं तो जो मधली टर्म आहे त्यात कुठलं फंक्शन आलेलं आहे ln. ln म्हणजे नॅचरल लॉग. ओके सो फंक्शन आहे आपलं f of x is equal to ln of x म्हणजे log x थोडक्यात. सो पहिल्या दोन कंडिशन्स न विचार करता न डोकं लावता कंपल्सरी लिहून टाकायचे आहेत. f of x is continuous in closed interval ab and second f dash of x फाइंड करूया. log x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1/x बेसिक डेरिव्हेटिव्ह पाठ करायचे. सो f of x is differentiable in open interval a. सो आपल्या बेसिक कंडिशन सॅटिस्फाय झालेल्या आहेत. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे. सो अकॉर्डिंग टू Lagrange's mean value theorem f dash of c is equal to f of b minus f of a upon b minus a. सो आपलं स्टेटमेंट आणण्यासाठी आपल्याला तीन गोष्टी फाइंड करायच्या असतात. सगळ्यात पहिले f dash of c म्हणजे f dash मध्ये x च्या जागेवर c पुट करा तर उत्तर येईल 1/c. f of b कसा काढणार
एफ ऑफ एक्स मध्ये एक्सच्या जागेवर बी पुट करा तर उत्तर येईल ln बी आणि एफ ऑफ ए येईल ऑफकोर्स ln ए. सो तीन गोष्टी आपल्याला फाइंड करायच्या असतात आणि या सगळ्या इथे सबस्टिट्यूट करूया. सो एफ डॅश ऑफ सी आलेला आहे आपला 1/c इज इक्वल टू ln b मायनस ln a अपॉन b मायनस a. सो एक कन्क्लुजन तर खूप छान मिळालं आपल्याला ऍज अकॉर्डिंग टू आपल्याला नेहमी मिळतं ते. बट जर नीट क्वेश्चन बघाल तर क्वेश्चन मध्ये जे प्रूव्ह करायचं होतं ह्याच्यात ln b बाय a आहे आणि इथे ln b मायनस ln a आहे. ही तर स्टँडर्ड बेसिक लॉगरिथमिकची प्रॉपर्टी आहे की लॉग जेव्हा प्लस होतात तेव्हा आतले फॅक्टर्स मल्टिप्लाय होतात आणि लॉगच्या मध्ये मायनस साइन असतं तेव्हा आतले फॅक्टर्स डिवाइड होतात. सो मी हे नीट लिहून घेतो. ln b minus ln a can be written as ln b by a upon b minus a. सो आपल्याला आपलं कन्क्लुजन मिळालेलं आहे आणि सेकंड कन्क्लुजन a आणि b च्या मध्ये असणार आहे आपला c. दोन कन्क्लुजन माझ्याकडे आलेले आहेत. सो आपण आता जाऊया पहिले कन्क्लुजन लिहून घेऊया. कन्क्लुजन आहे आपलं 1/c इज इक्वल टू ln b बाय a अपॉन b मायनस a आणि दुसरं a आणि b च्या मध्ये आलेला आहे c. सो फर्स्ट इथेच तर मेन पार्ट सुरू होतो कम्पेअर करण्यासाठी. आपण पहिले c च्या जागेवर a पुट करूया आणि c च्या जागेवर b पुट करूया आणि कम्पेअर कोणाशी करूया c शी. सो आता सांगा मला a कडे कुठलं टोक आहे छोटं टोक आहे. a कडे कोणतं टोक आहे छोटं. a खाली गेलाय ना तो a कडे कुठलं टोक येणार मोठं टोक. आता याची साइन चेंज झालेली असते तर परत उलट फिरलं असतं. ओके टॅन इनव्हर्सच्या क्वेश्चन मध्ये बघाल तर फक्त इन्व्हर्ट झाला होता म्हणून ग्रेटरचं स्मॉलरचं ग्रेटर झालं होतं. साइन इनव्हर्सच्या क्वेश्चन मध्ये इन्व्हर्ट पण झाला होता साइन पण चेंज झाली होती दोनदा गोष्टी फिरल्या आणि इथे एकदाच इन्व्हर्ट झालंय. सो छोटं टोक झालं मोठं टोक. आता बी कडे कोणतं टोक आहे बी कडे मोठं टोक आहे मोठं टोक होणार छोटं टोक. सो आय गॉट माय कन्क्लुजन. सगळ्यात छोटं कोण असणार आहे याच्यात हा सगळ्यात छोटा आहे बघा 1/b सगळ्यात छोटा आहे सी पेक्षा आणि सी पेक्षा छोटा सी छोटा आहे 1/a पेक्षा. सो आय गॉट माय कन्क्लुजन. आता या कन्क्लुजन मध्ये 1/c ला क्वेश्चन मधनं हे पुट करून टाकूया. सो काय लिहू शकतो मी देअरफॉर 1/b लेस दॅन ln b by a upon b minus a less than 1/a. सो क्वेश्चन आपल्याला मिळालेला आहे. आपल्याला फक्त काय करायचं आता हा जो b बाय ln b बाय तसंच ठेवायचा आहे. याच्या खाली जे ते मल्टिप्लाय करायचे जे लास्ट न्यूमेरिकल मध्ये पण आपण केलं. हा b बाय इकडे पण जाणार इकडे पण जाणार. देअरफॉर फायनल आन्सर इज b बाय a अपॉन b लेस दॅन ln b बाय a लेस दॅन b minus a by a आणि hence proved. सो आपण सेम टॉपिक्स फक्त वेगवेगळे फंक्शन घेऊन प्रूव्ह केलेले आहेत. या क्वेश्चन मध्ये डिड्यूसचा क्वेश्चन आलेला आहे. काय डिड्यूस करायचे आपल्याला 1/4 1/3 आणि ln 4/3. तुम्हाला फोकस करायचा मधल्या टर्म. ही जी मधली टर्म ह्याला आपल्या क्वेश्चनशी कम्पेअर. सो नीट ऑब्झर्व कराल ln आहे 4/3 आणि b बाय a याचा अर्थ लाईनच्या वर बसलाय तो b आहे आणि लाईनच्या खाली बसलाय तो a. सो बाय कन्क्लुजन बाय एक्सपिरियन्स बाय प्रॅक्टिस आपण सांगू शकतो की जी b ची व्हॅल्यू आहे ही 4 आहे a ची व्हॅल्यू ही 3 आहे. सो सबस्टिट्यूट b ची व्हॅल्यू 4 आणि a ची व्हॅल्यू 3. चलो सबस्टिट्यूट करेंगे. काय येईल इकडे 4 minus 3/4 less than ln 4/3 less than ln नाही b minus a by a. सो फक्त a आणि b च्या व्हॅल्यूज ठेवल्या आहेत मी काहीच केलं नाहीये. सॉल्व आता करणार आहे. 4 minus 3 1. याला हात लावायचा नाहीये कारण क्वेश्चन मध्ये ऍज इट इज आहे. 4 minus 3 1. चेक करूया 1/4 1/3 ln 4/3 1/4 1/3 ln 4/3. hence deduced किंवा show that किंवा proved जे काय म्हणायचं असेल ते म्हणा. ओके सो मेजर कॉम्प्लिकेटेड टास्क या टाइपच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला जे प्रॅक्टिस करायचे ती फर्स्ट थिंग डेरिव्हेटिव्ह पार्ट पाहिजे.
सेकंड थिंग एफ डॅश ऑफ सी, एफ ऑफ बी, एफ ऑफ ए नीट काढता आले पाहिजे. थर्ड थिंग, इम्पॉर्टंट थिंग, हा जो पार्ट आहे ग्रेटर दॅन, लेस दॅन, या गोष्टीची खेळता आलं पाहिजे. आणि फोर्थ पार्ट, जर डिड्यूसचा क्वेश्चन आला तर बाय प्रॅक्टिस, बाय एक्सपिरियन्स तुम्हाला ए आणि बी च्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करता आल्या पाहिजे. सो हे 3 ते 4 मेजर प्रॉब्लेम्स टॅकल करायचे का तुम्हाला ह्या टाइपच्या क्वेश्चन्सला त्रास होणार नाही. थँक्यू.